चंद्रावर सॉफ्ट अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड टाइम. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशा प्रकारे यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. मोहीम मोहन लक्षात ठेवू शकतो. प्रकल्पाच्या बाबतीत पी हे आपण कीवर्ड लक्षात ठेवू शकतो. लिप्स काय आहे? लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. हे कशासाठी आहे? चंद्राची माती आणि मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी. व्हिडिओ बघत होतो तेव्हा रंग पॉईंट हे नाव दिलंय. आणि राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणजे 23 ऑगस्ट, ज्या दिवशी आपला कालावधी आहे 5 वर्ष. आता L1 म्हणजे काय आहे? तर सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जो एक बिंदू असतो त्याला लॅग्रंज पॉईंट म्हणजे काय ते मी पुढे सांगणार आहे. जोसेफ लीस लॅग्रंज यांनी मांडली होती. मानवी अंतराळ मोहीम आहे आणि या मोहिमेअंतर्गत इस्रो हे इंडिया वेधशाळा. लिगो काय आहे? तर लेझर इंटरफेरोमीटर अभ्यास करणे. आता हे उद्देश लक्षात ठेवणं टेलिस्कोप आहे, हे लक्षात ठेवा. अशी हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC माझा. मी सुप्रिया चव्हाण. आपण करंट अफेअर्सशी संबंधित जी सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण महत्त्वाच्या घडामोडी सेक्शन वाईज घेतो आणि त्यामध्ये त्या घडामोडींमधले महत्त्वाचे फॅक्ट्स घेतो. तर त्या सिरीजचं आज हे दुसरं लेक्चर आपण घेऊन आलेलो आहोत. हे लेक्चर महत्त्वाच्या अंतरिक्ष घडामोडींवर आधारित आहे. आपल्याला माहिती आहे, राज्यसेवा वाहतूक या कंबाईन असो, एकतरी प्रश्न हा अंतरिक्ष घडामोडींवर ठरलेला असतो आणि त्यातही ज्या महत्त्वाच्या घडामोडी 2023 मध्ये झाल्या त्या आपण बघूया आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण आता बघूया. चला तर मग आपण आपल्या लेक्चरला आता सुरू करूया. सगळ्यात पहिली मोठी घडामोड म्हणजे चांद्रयान 3चं चंद्रावर झालेलं सॉफ्ट लँडिंग आणि तेही सक्सेसफुल. तर बघा, हे कोणत्या दिवशी झालं? हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 23 ऑगस्ट 2023 या दिवशी चांद्रयान 3चं चंद्राच्या साऊथ पोलवर सॉफ्ट लँडिंग झालं, म्हणजे सक्सेसफुल लँडिंग झालं आणि ती वेळ होती संध्याकाळी 6:04 अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड टाइम. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशा प्रकारे यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश आहे. चांद्रयान 3चं प्रक्षेपण 14 जुलै 2023 ला झालं होतं. ही पण तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. प्रक्षेपण कधी झालं आणि सॉफ्ट लँडिंग कधी झालं? 14 जुलै आणि 23 ऑगस्ट या दोन्ही तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रक्षेपण हे श्रीहरिकोटा इथून झालं होतं, सतीश धवन स्पेस सेंटरवरून, आणि प्रक्षेपक होता LV-M3-M4. या सगळ्या फॅक्ट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या अंतर्गत जे लँडर चंद्रावर लँड झालं त्याचं नाव होतं विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ हे नाव दिलेलं होतं आणि रोवरचं नाव होतं प्रज्ञान. या दोघांचंही लाईफ हे 14 दिवस म्हणजे चंद्राचा 1 दिवस असं होतं. चांद्रयान 3चे प्रकल्प संचालक पी वीरमुथुवेल आहेत आणि मोहीम संचालक मोहन कुमार आहेत. ही दोन्ही नावं अत्यंत महत्त्वाची आहेत. मोहीम मोहन लक्षात ठेवू शकतो. प्रकल्पाच्या बाबतीत पी हे आपण कीवर्ड लक्षात ठेवू शकतो. तर बघा, 23 ऑगस्ट 2023, 14 जुलै 2023, LV-M3-M4, त्यानंतर वीर मुथुवेल आणि मोहन कुमार या अत्यंत महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत. वेळही तुम्ही लक्षात ठेवा, संध्याकाळी 6:04. आता पुढे, आता या चांद्रयान 3 मध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर आता हे 6 इन्स्ट्रुमेंट कुठले यावर प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. जोड्या लावा म्हणून पण येऊ शकतो किंवा एक सुद्धा इन्स्ट्रुमेंट विचारलं जाऊ शकतं. हे 6चे 6 इन्स्ट्रुमेंट अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आपण बघूया इन शॉर्ट कसं लक्षात ठेवता येईल. या 6 पैकी फक्त शेप हे इन्स्ट्रुमेंट आहे ते पृथ्वीच्या अभ्यासासाठी. चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या अभ्यासासाठी शेप हे इन्स्ट्रुमेंट आहे. याचं लॉंग फॉर्म काय आहे? स्पेक्ट्रोपोलरिमीटर ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ. बघा, यामध्ये ई आहे, अर्थ आहे. शेपला फक्त लक्षात ठेवा की ते फक्त पृथ्वीच्या अभ्यासासाठी आहे आणि ते नियर इन्फ्रारेड या रेडिएशनचा वापर करतं. पुढे आहे लिप्स काय आहे? लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. हे कशासाठी आहे? चंद्राची माती आणि मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी. तर L फॉर लँड मध्ये काय असतं? माती आणि मूलद्रव्य. हे आपण लक्षात ठेवू शकतो आणि हे 5 जे आहे ते चंद्राच्या अभ्यासाशी संबंधित आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायची गरज नाही. APXS म्हणजे काय? अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. हे चंद्राच्या पृष्ठभाग रचनेच्या अभ्यासासाठी आहे. इल्सा म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सिझमिक ऍक्टिव्हिटी. चंद्रावर भूकंपासंबंधी ज्या ऍक्टिव्हिटी घडून येतात त्याच्या अभ्यासासाठी इल्सा आहे. चेस्ट म्हणजे काय? चंद्रात सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट म्हणजे चंद्रावर औष्णिक जी घडामोडी घडून येतात किंवा बदल घडून येतात त्याच्या अभ्यासासाठी हे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि रंभा LP प्लाझ्मा डेन्सिटी. चंद्रावरची प्लाझ्मा डेन्सिटी मोजण्यासाठी. प्लाझ्मा ही सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांच्यानंतर चौथी वस्तूची अवस्था आहे. तर त्याची डेन्सिटी मोजण्यासाठी रंभा LP हे इन्स्ट्रुमेंट आहे. LP म्हणजे लँग्म्युर प्रोब असं आपण म्हणू शकतो. आपण जेव्हा पुरस्कारांचा व्हिडिओ बघत होतो तेव्हा आपण बघितलाय नोबेल पुरस्कार जो मिळाला होता केमिस्ट्री मधला, तो प्लाझ्मा पार्टिकल्स असं काहीतरी त्या संबंधी होतं. तर प्लाझ्मा म्हणजे काय? तर आयन्स
आणि इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन तत्संबंधी पार्टिकल असं आपण म्हणू शकतो. इन शॉर्ट प्लाझ्मा म्हणजे आयन्स हे लक्षात ठेवा. पुढे आता यामध्ये जेव्हा हे सॉफ्ट लँडिंग झालं होतं तेव्हा पंतप्रधानांनी त्याच्यानंतर 3 मुद्द्यांची घोषणा केली होती. शिवशक्ती पॉईंट, तिरंगा पॉईंट आणि आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय अंतराळ दिवस. तर शिवशक्ती पॉईंट काय आहे, तिरंगा पॉईंट काय आहे आणि राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणजे काय ते आपण बघूया. शिवशक्ती पॉईंट हा चांद्रयान 3 शी संबंधित आहे. म्हणजे बघा, चांद्रयान 3 मध्ये आपलं विक्रम लँडर चंद्राच्या ज्या पॉईंटवर उतरलं होतं त्याला आपण शिवशक्ती पॉईंट असं म्हणणार आहे. तिरंगा पॉईंट म्हणजे चांद्रयान 2 हे चंद्राच्या ज्या पॉईंटवर कोसळलं होतं त्याला आपण तिरंगा पॉईंट हे नाव दिलंय. आणि राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणजे 23 ऑगस्ट ज्या दिवशी आपलं चांद्रयान 3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं तो दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर या 3 पण फॅक्ट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या चांगल्या पद्धतीने करा. पुढची महत्त्वाची जी आहे न्यूज किंवा घडामोड ती आहे आदित्य L1 मिशनचं लॉन्चिंग. आता हे काय आहे, आदित्य L1 काय आहे तर सौर वेधशाळा आहे. सूर्याचा अभ्यास सूर्यापासून थोड्याशा अंतरावर राहून करणारी ही एक वेधशाळा आहे. हिचं लॉन्चिंग झालं होतं 2 सप्टेंबर 2023 रोजी सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटावरून. आता हे बाय डिफॉल्ट हेच असतं, जिथे वेगळं असेल तिथे फक्त लक्षात ठेवायचं. आणि लॉन्चरचं नाव काय आहे, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल एक्सेल C57 म्हणजे PSLV एक्सेल C57. सौर प्लाझ्मा व मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास. आता इथे परत आला प्लाझ्मा. सूर्याचं जे प्लाझ्मा स्टेट मधले जे घटक आहेत त्यांचा अभ्यास करणे आणि सूर्याच्या मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास करणे हे याचा उद्देश आहे. हिचा कालावधी आहे 5 वर्ष. आता L1 म्हणजे काय आहे तर सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जो एक बिंदू असतो, आता लॅग्रॅन्ज पॉईंट म्हणजे काय ते मी पुढे सांगणारच आहे. परंतु L1 हे हा जो पॉईंट आहे जिथे आपला आदित्य L1 थांबणार आहे त्याचं पृथ्वीपासून अंतर आहे 15 लाख किलोमीटर. हे अंतरही लक्षात ठेवा. या प्रकल्पाचे संचालक आहेत निगार शाजी, हे पण नाव लक्षात ठेवा. आता आपण बघूया की लॅग्रॅन्ज पॉईंट म्हणजे काय. तर बघा, जेव्हा स्पेसमध्ये 2 मोठे ऑब्जेक्ट्स असतात, आता या केसमध्ये सूर्य आणि पृथ्वी हे 2 मोठे ऑब्जेक्ट्स आहेत, तर या 2 ऑब्जेक्ट्सना जोडणारे असे 5 पॉईंट असतात किंवा या ऑब्जेक्टच्या जवळपास असे 5 पॉईंट असतात की ज्या पॉईंटवर या दोन्ही ऑब्जेक्टचं गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते सेम असतं. तर हे पॉईंट कुठे कुठे असतात बघा. आता सूर्य आणि पृथ्वी यांच्या बाबतीत जर हे 5 पॉईंट बघितले तर हा आहे पहिला पॉईंट L1 जिथं आपलं आदित्य L1 जे आहे ते थांबणार आहे. तर हे L1 पॉईंट जो आहे तो पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आहे आणि पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. L2 पॉईंट जो आहे तो सूर्य आणि पृथ्वीला जोडणाऱ्या रेषेवर परंतु पृथ्वीच्या पलीकडे आहे. L3 पॉईंट जो आहे तो याच रेषेवर परंतु सूर्याच्या पलीकडे आहे. आणि L4 आणि L5 हे पॉईंट हे सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीपासून समान अंतरावर असतात. तर हे झाले 5 लॅग्रॅन्ज पॉईंट. हे लॅग्रॅन्ज पॉईंटची कन्सेप्ट जी आहे ती फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुईस लॅग्रॅन्ज यांनी मांडली होती 1772 मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आदित्य L1 वर पण 6 इन्स्ट्रुमेंट आहेत. सगळे करायची गरज नाही, परंतु सोलेक्स एस आणि हेलिओस हे जे आहेत आणि SPX हे खूप महत्वाचे आहेत. हे तुम्ही प्रायोरिटीने करा. सोलेक्स एस आणि हेलिओस हे काय आहेत तर एक्सरे स्पेक्ट्रोमीटर आहेत. हा लो एनर्जी आहे आणि हा हाय एनर्जी आहे. हे काय करतात तर सूर्याने जे उत्सर्जित केलेले एक्सरेज आहेत त्यांचा अभ्यास करायचं काम हे करतात. म्हणजे हे 2 एक्सरेचा अभ्यास करण्याचं काम करतात. हा लो एनर्जी आहे, हा हाय एनर्जी आहे. ASPX जो आहे तो पुण्याच्या आयुकाने विकसित केलेला आहे आणि तो सूर्यातून निघणाऱ्या कणांचा अभ्यास करणार. आता इथे बघा नावातच आहे, त्याच्या नावामध्ये काय आहे, आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट. सोलर विंड पार्टिकल. तर हा सूर्यापासून निघणाऱ्या कणांचा जो आहे तो अभ्यास करणार आहे. हे लक्षात ठेवा. हे 3 नावं अत्यंत महत्वाची आहेत. आणि सूट जे आहे सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, तर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट पट्ट्याचे निरीक्षण करायचं काम हे सूट करणार. याच्या नावातच आहे यू, त्यावरून आपण म्हणू शकतो की अल्ट्राव्हायोलेट आहे. आणि याची पण निर्मिती जी आहे ती आयुकानेच केलेली आहे. हे महत्वाचे आहेत इन्स्ट्रुमेंट, तेवढे फक्त करा. पुढे गगनयान क्रू एस्केप सिस्टीम. आता गगनयान आपल्याला माहिती आहे, गगनयान ही भारताची मानवी अंतराळ मोहीम आहे आणि या मोहिमेअंतर्गत इस्रो हे अंतराळमध्ये मानवांना पाठवणार आहे. किती व्यक्तींना पाठवणार आहे तर 3 अंतराळवीरांना पाठवणार आहे आणि पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर पाठवणार आहे. तर बघा, गगनयान क्रू एस्केप सिस्टीम. आता क्रू एस्केप सिस्टीम म्हणजे काय तर हे अंतराळवीर जिथे बसणार आहेत ते क्रू, आणि क्रू एस्केप सिस्टीम म्हणजे जर कोणतं संकट आलं तर त्या अंतराळवीरांना त्या क्रू सकट सेफली बाहेर काढणारी ही एस्केप सिस्टीम आहे.
आणि हिचं टेस्टिंग झालं होतं 21 ऑक्टोबर 2023ला. टेस्टिंग झालं, लॉन्चिंग नाही, लक्षात ठेवा. तर टेस्ट व्हेकल अबाउट मिशन 1 श्रीहरिकोटा याच्याद्वारे याचं टेस्टिंग केलं. यामध्ये जे इंजिन वापरलं गेलंय त्याचं नाव आहे विकास इंजिन आणि या क्रू एस्केप सिस्टीमची निर्मिती जी आहे ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी केलेली आहे. गगनयानचं लॉन्चिंग आधी 2022-23च्या ड्युरेशन मध्ये प्लॅन केलेलं होतं, परंतु आता त्याचं टार्गेट 2025 आहे. 2025 मध्ये गगनयान चं लॉन्चिंग जे आहे किंवा उड्डाण ते केलं जाईल. आता इतर काही महत्वाच्या अंतरिक्ष संबंधी घडामोडी आहेत त्या आपण इन शॉर्ट बघूया. इथे म्हणजे खूप काही दिलेल्या आहेत बुकमध्ये, पण यातल्या महत्वाच्या मला खूप कमीच वाटल्या, तर त्या आता आपण बघूया एक एक. लिगो इंडिया वेधशाळा. लिगो काय आहे तर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ही एक वेधशाळा आहे. तिची स्थापना औंढा नागनाथ हिंगोली येथे करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. ही जगातील तिसरी वेधशाळा आहे. पहिल्या 2 वेधशाळा दोन्ही पण अमेरिकेत आहेत, हे लक्षात ठेवा. तिसरी भारतात महाराष्ट्रामध्ये हिंगोली येथे आहे. आता पुढची न्यूज आहे दुसरी इंडियन स्पेस कॉन्क्लेव्ह नवी दिल्ली येथे झाली. ही इस्रोद्वारे घेतली जाते. यानंतर आर्टेमिस अकॉर्ड. आर्टेमिस अकॉर्ड हा एक प्रकारचा करार आहे जो 2020 मध्ये नासाच्या पुढाकाराने केला गेला होता. या अंतर्गत 21व्या शतकात नागरी अवकाश संशोधन आणि वापरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जी तत्व तयार केलेली आहेत ती या अंतर्गत येतात. तर या तत्वांना मंजुरी देणारा भारत हा 27वा देश ठरलेला आहे. हा करार जरी भारताने स्वीकारलेला असला तरी हा करार नॉन बाइंडिंग आहे, हे लक्षात ठेवा. हा करार जरी सदस्य राष्ट्रांनी स्वीकारला तरी तो पाळणे त्यांच्यावर बंधनकारक नाही, ही महत्वाची गोष्ट आहे इथे. पुढे एक्सपोसॅट. एक्सपोसॅट म्हणजे काय? एक्स रे पोलॅरिमीटर. तर इस्रोने हा एक्स रे पोलॅरिमीटर जो आहे तो तयार केलेला आहे. याचा उद्देश काय आहे तर तीव्र परिस्थितीत चमकदार खगोलीय क्ष किरण स्रोतांच्या गतिशीलतेचा अभ्यास करणे. आता हे उद्देश लक्षात ठेवणं गरजेचं नाही. लक्षात काय ठेवायचंय की हे भारताचं पहिलं एक्स रे पोलॅरिमीटर मिशन आहे आणि जगातलं दुसरं आहे. जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक्स रे पोलॅरिमीटर सारखं मिशन कोणी तयार केलं होतं तर ते नासाने केलं होतं आणि भारताचा इस्रो हे दुसरं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे इथे. निसार काय आहे? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. तर हे नासा आणि इस्रो या दोघांनी एकत्रित तयार केलेलं आहे आणि याचं प्रक्षेपण सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा इथून केलं जाणार आहे. GSLV मार्क 2. GSLV आता इथे PSLV नाही बघा, GSLV मार्क 2च्या द्वारे याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. अंतराळ वस्तू संग्रहालय. इस्रोद्वारे अंतराळ वस्तू संग्रहालयाची स्थापना पंजाब येथे केली गेलेली आहे. राज्य अत्यंत महत्वाचं आहे. पंजाब येथे इस्रोने अंतराळ वस्तू संग्रहालय स्थापन केलेलं आहे. इस्रोचे जे वेगवेगळे संस्था आहेत त्याचा अभ्यास करणं राज्यसेवा मेन्ससाठी खूप महत्वाचं असतं. पण आता अंतराळ वस्तू संग्रहालय हे प्रिलिम्ससाठी पण महत्वाचं आहे कारण हे रिसेंट स्थापन झालेले, हा करंट अफेअर्सचा भाग आहे. पंजाबमध्ये स्थापन झालेले लक्षात घ्या. आणि लिक्विड मिरर टेलिस्कोप उत्तराखंड येथे स्थापन केलेला आहे. तो कोणी केलेला आहे तर राज्यमंत्री केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांनी हे स्थापन केलेलं आहे. हे जे लिक्विड मिरर टेलिस्कोप आहे ही आशियातली सगळ्यात मोठी टेलिस्कोप आहे, ही लक्षात ठेवा. आशियातली सगळ्यात मोठी आहे. तर या अंतरिक्ष संबंधी महत्वाच्या घडामोडी होत्या. जेव्हा तुम्ही अंतरिक्ष संबंधी घडामोडी कराल तेव्हा या व्हिडिओ मधल्या घडामोडी आणि त्या घडामोडीमधल्या फॅक्ट्स या प्रायोरिटी बेसिसवर करा. त्या जेव्हा तुमच्या परफेक्ट होतील, तुमच्या पूर्णपणे लक्षात राहतील, तेव्हा तुम्ही इतर फॅक्ट्सकडे किंवा इतर घडामोडींकडे जा. ज्या घडामोडींच्या बाहेर प्रश्न येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.